खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद कोळी यांनी वापरलेल्या शब्दांवरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला। काही दिवसांपूर्वी शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करताना अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता। त्या पार्श्वभूमीवर नरोटे म्हणाले की कधी काळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करणाऱ्या कोळी यांनी आज अशा प्रकारची टीका करणं योग्य नाही। पुढे बोलताना नरोटे म्हणाले, महाविकास आघाडीची भाषा बोलणारे कोळी यांना महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते विचारात देखील घेत नाहीत। एकतर्फी पद्धतीने बघणाऱ्या कुत्र्याला आम्ही विचारत देखील नाही असं म्हणत चेतन नरोटे यांनी शरद कोळी यांचा चांगलाच समाचार घेतला। प्रणिती शिंदेंवर शरद कोळी यांनी टीका केली हे तरी दुसरी वेळ आहे। ज्याचं गावात काय नाही, ज्याचं शहरात कोण कुत्रा खात नाही, शहरातले जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत त्यांची आमची दोनदा बैठक झाली। त्यास काय शरद कोळीने हे विचारून आलते का? शहरात आपल्याला कोण खात नसताना इथून भुगणं किंवा इथून बोलणं हे कितपत योग्य आहे त्यांनी स्वतः तपासून घ्यावं। आणि मागं तुम्ही एकदा बोलला त्यास आमच्या महिलांनी येऊन तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। आता बोलत असताना ह्याच्या पुढे तुम्ही 10दा विचार करा। तुम्हाला जे पद दिलं फक्त राणीवर भुकासाठी आणि टीका करासाठी दिलेलं आहे। एक कर्तृत्वान महिला, तुम्हाला इतिहास माहीत नाही, भूगोल माहीत नाही, शिंदेसाहेब कोण आहेत ते माहीत नाही आणि प्रणिती शिंदे कोण आहेत असं म्हणता। ज्या प्रणिती शिंदेंचा घसा फाटूस तर तुम्ही प्रचार केलात, ज्या ताईंचा लोकसभेमध्ये तुम्ही गावागाव प्रचार केला त्या ताईंना ओळखत नाही असं तुम्ही म्हणता। म्हणजे तुम्हाला लोक ओळखत आहेत, तुमचे काय लेवल आहे आणि काय बोलताय हे संपूर्ण शहराला जिल्ह्याला माहीत आहे। नरोटे पुढे बोलताना खासदार शिंदे यांच्यावरील वैयक्तिक टीका आम्ही सहन करणार नाही अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास कोळी यांच्या कार्यालयात घुसून आम्ही त्यांना जाब विचारू असा इशारा यावेळी दिला। आणि शहराच्या राजकारणामध्ये कुत्रं तुम्हाला कोण खात नसताना येऊन बडबड करणं हे चुकीचं आहे। आपण आपल्या मर्यादेत राहावं, आपण आपल्या कुंपवात राहावं। मोठ्या लोकांना टार्गेट करणं आणि बोलणं हे एक दिवशी फार महागात पडेल। याच्या पुढं जर अशा पद्धतीनं खासदार प्रणिती शिंदेंना बोललं तर तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देण्यात येईल।